बातमी सविस्तर मध्ये पाहूयात। बघा, भाजपा सोबतच्या युतीतून बाहेर पडा, दादांच्या राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीमध्ये ही मागणी करण्यात आलेली आहे। महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं ईव्हीएम मशीन सेट केली होती, मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला होता असा आरोप। म्हणजे आम्हाला लोकशाहीमध्ये आम्हाला स्वतः जी काही प्रक्रिया घडली, जो काही अन्याय झालेला आहे, या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही आवाज उचलला नाही पाहिजे, निषेध व्यक्त नाही मध्ये निषेध करण्याचा अधिकार नाही का? ज्या वेळेला बॅनर फक्त लावले तर त्या ठिकाणी संपूर्ण सगळ्या म्हणलं ते बॅनर उतरा। म्हणजे आम्हाला लोकशाहीमध्ये आम्हाला स्वतः जी काही प्रक्रिया घडली, जो काही अन्याय झालेला आहे, या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही आवाज उचलला नाही पाहिजे, निषेध व्यक्त नाही केला पाहिजे। ही काय हुकुमशाही आहे का? आणि या पद्धतीने आपण त्यांच्या बरोबर आहोत। मी तर आज ह्या ठिकाणी सांगतो, काय व्हायचं ते होईल। आपण पाहतोय राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार होता, त्यांनी भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेवर हे आरोप केलेले आहेत। अनेक पराभूत उमेदवारांकडून भाजप सोबत युतीमधून बाहेर पडावं अशी मागणी सुद्धा या बैठकीतून करण्यात आली आहे। रुपाली बडवे यांच्याकडून आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। रुपाली, आपण पाहतोय मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे पराभूत उमेदवार होते त्यांची बैठक झाली, मात्र या ठिकाणी त्यांनी एक आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। भाजपा विरोधात त्यांनी अनेक वक्तव्य केलेलं आहे। सध्या काय अपडेट्स आहेत? आपण बघतो पालिकेचा निवडणूक पार पडली, याच्यामध्ये राष्ट्रवादीला जे यश मिळालं त्यावरती खरं जे चिंतन बैठक आहे ती सध्या रंगशारदा इथे चालू आहे। राष्ट्रवादीचे केवळ 3 जे नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत, बाकी सगळ्या उमेदवारांचा पराभव झालेला आहे। आणि याच्यावरती चिंतन करत असताना अनेक उमेदवारांनी आपापले निवडणुकीमधील जे अनुभव आहे ते खरं मांडल्याचं पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी उमेदवारांकडून भाजप आणि शिंदे सेनेच्या शिवसेनेवरती खरं आरोप करण्यात आल्याचं पाहायला मिळतं। या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये ईव्हीएम मशीन सेट केली होती, मोठ्या प्रमाणामध्ये पैशांचा वापर केला गेला, अशा पद्धतीचे जे आरोप आहेत ते राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांकडून भाजप आणि शिवसेनेच्या शिंदेच्या सेनेवरती केले जात धन्यवाद रुपाली या सविस्तर माहितीसाठी। तर महापालिका निवडणुकीमध्ये भाजपानं ईव्हीएम मशीन सेट केली होती आणि मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला होता असा आरोप पराभूत उमेदवारांनी केलेला आहे। राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांनी असा आरोप केलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।